तर हाय हॅलो आणि नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राम पडळकर ब्लॉग्स। तर तुम्हाला हा सुंदर परिसर दिसतच आहे, तर हा परिसर नक्की कशाचा आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा उंच डोंगर आणि जो कडा दिसत आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बहुतेक तुम्हाला असेल किंवा नसेल, पण मी आज ती तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर मी आज आलेलो आहे गुळुंचे येथील बोलाई मंदिर या ठिकाणी। तर बोलाई मंदिर जे आहे ते उंच कड्यावर आहे, जे जे गुहा टाईप आहे। तर तुम्ही पाहू शकता पायऱ्या आहेत दगडाच्या पुराण्या, आणि लेणीसारखं ते डोंगराच्या कडेला एक थोडक्यात गुहा ज्या प्रकारे असते त्या टाईपचं आहे। तर खूप छान वातावरण आहे। हे बोलाई मंदिर गुळुंचे येथील थोपटेवाडी, बहुतेक थोपटेवाडीमध्ये येतं। तर हा डोंगर खूप लांबून दिसतो आणि या डोंगरावरून पूर्ण पुण्याचा भाग दिसतो। तर तुम्ही पाहू शकता खाली शेततळे वगैरे आहे, आणि आता आपण चाललेलो आहे थोडं थोडं वर चाललेलो आहे डोंगरावरती बोलाई मातेचं दर्शन घेण्यासाठी। मंदिराला ज्या पायऱ्या आहेत त्या बहुतेक खूप वर्षापूर्वीच्या आहेत, ज्या जुन्या आहेत। आणि तुम्ही पाहू शकता इकडे शेततळे आहे, खाली मोठमोठी घरे आहेत, फार्म हाऊस आहेत, आणि हे किती उंचावर असं स्थान आहे जे पूर्वी ज्यांनी पायऱ्या बांधलेत ते कारागीर खूपच भारी त्यांनी काम केलेलं आहे। तर वरनं व्ह्यू खूप भारी दिसतो याचा, आणि इथे रील्स वगैरे बनवायला तर खूपच सुंदर हे ठिकाण आहे, आणि सोबतच आपल्या बोलाई मातेचं पण दर्शन होऊन जातं। तर ह्या उंच कड्यावरती अशी या देवीचं स्थान आहे। तर पाहू शकता इथे एक थोडी छोटी गुहा आहे, आपण तिकडे जाऊच, पण त्याच्या आधी आपण इथे जाऊ। तर यामध्ये पत्र्याचा शेड केलेला आहे, आणि खूपच इथे आईचं नाव लिहिलेलं आहे बोलाई माता प्रसन्न म्हणून, आणि इथून पूर्ण व्ह्यू दिसतो। तर हे खूपच म्हणजे खूपच उंचावरती आहे। तर आपण आता गुहेच्या आत जात आहोत, जिथे बोलाई मातेची मूर्ती आहे। तर आतमध्ये पण खूप पायऱ्या आहेत, आणि पायऱ्याच्या आधी हे सिंह आहे आणि कासव ते देवीचे आहेत। तर खूप भारी वातावरण झालेलं आहे, आणि हा उंच कडा जो आहे त्याच्या आतमध्ये आईच्या मूर्त्या आहेत। तर त्या मूर्त्यांचं दर्शन घ्यायला आपण आत जाणार आहोत। तर त्याच्या बाहेर जे आहे ते लोकांनी असं केलेलं आहे। तर आता आपण आत चाललेलो आहोत। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची गुहा आहे, जी डोंगराच्या म्हणजे पोटात म्हणलं तरी चालेल, डोंगराच्या पोटामध्ये आहे ही गुहा। आणि या गुहेत बोलाई मातेची ज्या मूर्ती आहेत, आणि हे पूर्ण आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे वरून डोंगर पाझरलेला आहे, त्यामुळे पाणी दिसते तुम्हाला याच्यामध्ये। तर या प्रकारच्या अशा इकडून एक भुयारी बोगदा आहे, जो म्हणलं जातं की हा बोगदा पुण्याला जातो, आणि इकडे ज्या आहेत त्या आईच्या मूर्त्या आहेत। तर हा पाहू शकता तुम्ही वरती लाईटी लावलेल्या आहेत, जे आपण डोंगराच्या वरती आहोत, आणि हे आतमध्ये जे भुयार आपण म्हणतो त्या टाईप आहे। तर खूपच छान आतमध्ये असं रहस्यमय देवीचं मंदिर आहे। तर तुम्ही कधी भेट द्या, ते ढोल वगैरे सर्व आईचं साहित्य ठेवलेलं आहे, जे कार्यक्रम जेव्हा असतो, आईची यात्रा असते तेव्हा वाजवलं जातं। आणि इथं पाणी खूप म्हणजे गुहेत पाणी साठतं, त्यामुळे वरून नेट टाकलेले आहेत खाली। तर पाहू शकता पाणी कसं साचलंय, आणि ही आपण आता गुहेच्या बाहेर चाललेलो आहे। तर आता आपण येत आहोत बाहेर। तर गुहेच्या बाहेर आल्यानंतर इथे एक झाड आहे, जे एकच आहे फक्त या डोंगरावरती एकच झाड आहे, ते पण मंदिराच्या समोर आहे, गुहेच्या समोर आहे, आणि एकच दीपमाळ आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि इथे जे आहे ते कचरा पेटी बहुतेक आहे, आणि ते साचले। तर मी तुम्हाला आरशात दिसतच आहे, आरसा इथे लावलेला आहे, पण आरसा खराब झाल्यामुळे त्याच्यावर थोडे हे आलेले आहेत। तर आपण बाहेर जाऊया। तर खूप छान असा व्ह्यू दिसत आहे वरून, हे छोटे छोटे बंगले दिसत आहेत छोटे छोटे, आणि इकडे कोणती तरी फॅक्टरी आहे।
तर अशा प्रकारचं आहे मंदिर आणि आपण आता इथून पुढे जाणार आहोत थोडं डोंगराच्या वरती. तर काय आहे हे आपण जाणून घेऊयात तिथे जाऊन. तर चला. हा जो भुयारा दिसतोय छोटासा डोंगराच्या वरती, जे गुहेच्या पण वरती आहे, तर तिथे एक देव आहे. कोणता देव आहे मला पण माहीत नाही आहे. तर आपण चला जाऊया तिथे आणि मी तुम्हाला दाखवतोय काय आहे ते. तर चला. ॲक्च्युली मला कॅमेरा पकडण्यासाठी कोण नाही, त्यामुळे मला पकडावा लागतो आणि त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे इथे. तर तरी आपण प्रयत्न करू दाखवण्याचा कसं आहे इथलं वातावरण. पावसाच्या दिवसात भारी राहतं इथे. एवढं म्हणजे चांगलं दिसत नाही इथं, कारण आता पावसाळ्यात हिरवगार आहे पूर्ण आणि पाणी वगैरे, त्यामुळे खूप छान आहे. आपण आलेलो आहे डोंगरावरती आणि इथे एक देव आहे आणि गुहा आईची, बोलाई मातेची गुहा पलीकडे आहे. तर हे आहेत देव कोणते मलाही माहीत नाही. तर मी इथे वरती आलो आहे आणि इथून पूर्ण नजारा तुम्हाला दिसत आहे किती भारी. तर खूप छान मन प्रसन्न होतं असं उंच टेकड्यावरती. पण तुम्हालाही कुठे फिरायला आवडतं नक्की सांगा कमेंटमधून. अशा उंच ठिकाणी आवडतं की किल्ल्यांच्या ठिकाणी आवडतं ते नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा हा व्लॉग कसा वाटला. आणि तुम्ही अशा ठिकाणी जा. तर माझी आता जाण्याची वेळ झालेली आहे. तर प्लीज पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.